सुंदर असला तरी पेटी मास्तर नवरा करावं तरुण असा सुंदर असा माझ्यासारखा असा तुमच्यासारखा असा चिकना असा चुकना असा चाळीवाला बिनदाडीचा कोणी असा ये या मृत्यू लोकावर आल्यावर आपल्या गावात देव दरी दरी द्या मला पूर्ण छान नाव आहे देव दरी. देव म्हणजे तुम्ही जे दगडांची देवळं बांधता त्यात देव ठेवता त्याच्यावर पाणी होता पुजारी ठेवता आणि तुम्ही आजारी होता का नाही बायलांना जास्त सवय एक देवानं त्या देवाला खडीवर खटलं देवाचं जेजुरीला तिथं वैभवा तिथं मसोबा तिथं कैशी तिथं आणखी काय माळा आहे तिथं काळा आहे तिथं बाळा आहे तिथं आंबाबाई जगदंबा नंतर न कुठे तरी पण एखादा मम पीर एखादा चढा तिकडं जातील तिकडे तुझे दगडाचे गोटे घेऊन येतात देवाला ठेवतात बापाची सासऱ्याची सेवा नाही करायच्या जेवलंय का खाल्लंय अहो सासरे बुवांना जेवू घाला आता काय करायचं या वयात त्याला जीव मी पूजा करीन म्हणून साधू संत महापुरुष यावा जनाशी लागले
असं म्हणतो, मनुस्मृती अशी म्हणते, आमची स्मृती अशी म्हणते, म्हणतात की ते म्हणून आभाळातून पडले. आणि आपण सगळे अक्षरांची अक्षर पुढे म्हणजे नाकातून पडतात. साळुंकी मंजू पांढऱ्या कपाळाला बसतात का ग? नवरा मेल्यावर पांढऱ्या कपाळ करायची काय गरज आहे? बाया लोक नाव ठेवते ना, कुकू लावलं तर मग असं नाही झालं तो नवरा मेल्यावर भाकर खायचीच नाही आयुष्य. छान येतं. आता नवीन कोणी घडत नाही, माणूस नुसते नाक असं फुसफुस करत काही डोळ्यात पाणी नाही, नाकात रडत नाही तर नाकात पाणी कसं फुसफुस फुसफुस करत. आणि बाहेर कितीतरी बाहेर रडताना ऐकून त्याच्यावर गाणी गेली आणि काकड्याच्या अभंगाला चालतात. म्हणजे यांना दुःखात सुद्धा दुःखातही गातात, सुखातही गातात. कारभारी तुम्ही मला मला रडून का पण मुळ दाखवा बापल्या नाही कवाय सांगतो रडाय म्हटलं मावशी गोड वाटतं काय काय काका मला न घ्यायचा गरळा डोसत करायचा आता कोण येईल सुरावर संगीतकार रामकडे म्हणतात आई रडत होती म्हणजे अरे राम एवढ्या लवकर डायरेक्टर मान्य करीत नव्हता हे बाहेर बाबा बरोबर आहे की नाही? बाबा म्हणजे अगदी त्या बाबाचं नादीला मराठी हुशार काही बोलून आलो का एक्झाम्पल बाबा बरोबर आहे की नाही? पाऊन तास गेला म्हणलं सर. मग कोणतरी कार्यकर्ता आला त्याने सांगितलं महाराज त्या बाबाच्या नादीला लागू नका ते बोलते असतेच नाही बाबेलवाली काही माणसं घरून आले तर ते घरी काही झालं असेल ना त्या बायकोचं ते देणार
जरा सगळं विसरण्यासाठी जे असतं त्याला कीर्तन असे म्हणतात. अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं समाधान ठरवून दिलं नाही तर बीपी वाढणार नाही, अटॅक येणार नाही, पॅरालिसिस होणार नाही. आणि सांगू का देवळं एक सगळी बसल्याची या देवळाचा सदैव अनुकूल अडचणीच्या प्रसंगामध्ये सुद्धा जो आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडवू देत नाही त्याची बुद्धी सतेज राहते. लगन म्हणतात लगन. आम्ही दोनों के साथ लगन किया वो लगन तुम लगन नहीं करते वो लगना नहीं. लगन यानी कॉन्सन्ट्रेशन एकाग्र यांच्यामुळे मी निर्गुण निर्विकार त्याने जग निर्माण केलंय. नवे नवे जगामध्ये तो सामावलेला आहे. वृक्षाचं रूपानं जो आहे, पाण्याचं रूपानं जो आहे, वाऱ्याचं रूपानं जो आहे त्याला ईश्वर असे आम्ही तो ईश्वर शोधितच पैसे मिळाले, धन मिळाले नाही का, धन मिळत कोटी
शंभर कामं सोडावं एका बसलो ना ही संधी परत संधी नाही तुमच्यासारखा शहाणा शोधन माझ्यासारखा पागल बोलणार अतिशय चिरडणार चिरलेलं शब्द चिरण्यासारखं वेळेवरचं बोलणं आहे खरं संतांचं बोलणं आहे माझं संतांची बोलणे आमच्या जातीने आणली आणि सगळा गोंधळ झाला माझा माझ्या धर्म खत्रे आमचं खत्रे काय खत्रे धर्माच्या नावावर जगणार आहेत ना त्यांना खरं वाटायला लागलं की असं बघून किती दिवस पदर घेता किती दिवस गुलाम राहता एक दिवस आपल्या नवऱ्याला एक दिवस आपल्या नवऱ्याला कुंकू लावायला सांगा तुमची नाकात नवऱ्याच्या तुमच्या हातात आजच्या दिवस पाठल्या घाला आज होळी ना होळी नागपंचमी तुमच्या हातात बांगड्या घाला माझी पैंजण तुमच्या पायात घाला आणि माझी पांढरी साडी तुम्ही नेसाल एकदा गावाला चक्कर मारून या येईल गाव घालून बघा एक दोन नाकात मकर तुला किती तू घालतो पाया एवढं विचित्र ते नाकात नत आणि चार घालती कशाला गुलामी नाकाला टोचलंय कानाला टोचलंय हातात बांधल्या नऊवारी डोकं गुंडाळून माझ्या आईला काम करा किती गुलाम या गुलामीतून तुम्ही मुक्त होण्यासाठी 13व्या शतकामध्ये संत नामदेव महाराज पंजाबला गेल्यानंतर समतेचा आणि महाराष्ट्र धर्म शिकवण्यासाठी संत नामदेव महाराज पंजाबला गेले नामदेव महाराज पंजाबला गेले समतेचा धर्म शिकवण्यासाठी भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जो धर्म निर्माण केला संतांनी तो आम्ही भारताचे लोक आहोत आम्ही भारताचे लोक आहोत आम्हाला असा धर्म हवाय की त्या धर्मामध्ये जगाला न्याय स्त्रियांचा सन्मान दलितांचा सत्कार माणूस हा सुद्धा एकेकाळचा आर्यांच्या विरोधात लढलेला एक महाराष्ट्राचा संकटसूर वीर मराठा आहे त्याचा सुद्धा सन्मान होणारा धर्म स्त्रिया स्त्रियांना शिक्षण देणारा धर्म हवा आहे आधी किती कोणी माहिती आहे श्री संत नामदेव महाराजांनी आणि मग केली घोषणा कृतीशील आणली ती संत पातळी संप्रदाय 40 वर्ष नामदेव बाबा पंजाबला होते त्यांना हा धर्म तिकडे सांगायला गेले होते हिंदू आणि मुसलमानांचं वैर आता जसं लोक लावायला लागले तसं त्यावेळेला सुद्धा वैर निर्माण झालं होतं त्यावेळेला नामदेव बाबाने तिथे कबीरांची आणि रविदासांची भाषा वापरली Thank you.
धर्म स्वीकारून ज्याला ज्याला त्याचं ज्ञान झालंय त्याने त्याने चालते बोलते कल्पवृक्ष होऊन नव्हे तर तिथे जिथे दिसेल तिथे तिथे हा मानवतेचा प्रकार करावा असा जगाला शिकवतो एक संप्रदाय त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा जगाचा धर्म आहे. बाकीचे छोटे छोटे धर्म आहेत ते वैयक्तिक कोणाकोणाचे पुंजक्याचे. महात्मा ज्योतिराव फुल्यांना सावित्रीबाईंना काही जणाबाई अगर काय गुलाम बनल्यात सोन्याचे एवढे दागिने घालता गुलामी. कारण त्या माहिती पूर्वी बायांना नवरीला आहे ना मावशी 2-3 तोळ्या किलोचे तोडे घालायचे आणि नवरीच्या आईला आवडत काही रेसवायला सांगत काय माझ्या लेकीला दागिने 3 किलोचं तोडलं. नवरा बा तो काळा कमी नुसता डांबराचं पोत नवरीचा नवरदेव पाया पडायला निघालं. नवरी नवरा गुडघ्या एवढा नवरी भरी उंची शेलाटी थोडी पान चापे तनानं पिवळी केली बाई मूर्त सावळी नुसती काळ डांबा गुडघ्या एवढा नवरदेव नाक पावा पपई एवढं एका नाक मुलगी एक चुकू झाली एवढं नाक डोळा पावा तर एक डोळा साळे म्हणजे डोळा माळे का साखरपुड्याला नवरा उभा केला. ब्राह्मण जे म्हणाले आज मानून सकाळ करून मानून सर्वजण नवर द्यावं शंभर का चालतं म्हणतात धार्मिक पुण्याचं काम आहे शिवडा हाबू द्या आमच्या डोक्यावर तरी चांगले म्हणतात. ही अंधश्रद्धा नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न केला वारकरी संप्रदाय. ब्राह्मण प्रवृत्ती व्हावा आणि दलित प्रवृत्ती व्हावा पण त्या तड्या नष्ट व्हाव्यात. या तड्या नष्ट झाल्या नाहीत असं ज्ञानोबराय म्हणतात. नाही तरी
येईल काय तुझे पाहिजे ना करा तुझे तिथं टॉवेल वगैरे करत तुझा माझ्या काकासारखं मला अरे डांबर मावशी म्हटली अरे बाबा येतं काही नाही बाबा साखरपुड्याला उभा केला तुझा काका तू डांबर पोट्या नाक केवढं होतं याला विचार आणि एकाच नाकून एक सोडून जायचं खेळायचं पवित्र झालं जसं असं तसं स्वीकार बाई उभं राहिलं ब्राह्मणाने उभं केलं ब्राह्मण म्हणाले आता सगळं याची नाव जमीन आयुष्य दुःख भोगावं लागलं याच्याजवळ जेवढा आहे याच्याजवळ कुठं खा इमल 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 यांचं नाव त्या घाणेरड्या गोष्टीला दिलं तरी यांना काही राग येत नाही ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या नावाचा अपमान होईल त्या दिवशी डोक्यावरचा पदर खांद्यावर घ्यावा लागेल खांद्यावरचा पदर कमरेला गुंडाळता येतो जोपर्यंत तुम्ही डोक्यावर पदर घ्याल तो तुमचा गुलामगिरी नष्ट होणार नाही म्हणून त्याला सांगते खांद्यावर घ्या तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाचं निरसन करण्यासाठी तुम्ही न्याय मागण्यासाठी भांडण करा उठा
₹100 देऊन जा पाहुणे दान करून जा पोलीस भरती होणाऱ्या मुलांना मदत करतो बाकी नाही काय देवळं आणि ती देवळं जपायची सर एवढा वेळ बसला धन्यवाद मी तर टाळीच्या बरं वाटलं हो बरं वाटलं आय लव्ह यू सावित्रीबाई फुल्यांसारखी सावित्री सावित्रीबाई फुल्यांसारख्या फातिमा शेख सारख्या जनाबाई सारख्या मीराबाई सारख्या रमाई आंबेडकर भीमाई सारख्या छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या जिजाऊ सारख्या महिला ज्या दिवशी या महाराष्ट्रात निर्माण होतील त्या दिवशी मी दाणे सरांसारखी त्यांच्या मुलांसारखी मुलं या देशात निर्माण होतील सखी सखी
कोणाचा अपमान नाही करायचा. संत सगळ्यांना सुख होईल, सगळे आनंदी राहतील. प्रत्येक धर्मातल्या माणसाला, हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, आणखी बौद्ध असो, कोणी असो, प्रत्येक धर्माच्या माणसाला आपापल्या धर्माप्रमाणे जगण्याचं संविधानाचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. म्हणून विदर्भवाद नको. हे गेल्या 700 वर्षापासून संत नामदेव ज्ञानेश्वर मोदी जनावरीपासून तर जगद्गुरु तुकाराम महाराज या विचाराची कळत झाले आणि महाराष्ट्र घटकांची घेऊन तट्टा वृषभाशी या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि तुमच्यासारखे कोकाटे सरांसारखे, दाणे सरांसारखे, पवार साहेबांसारखे शिंदे सरकार तुमच्या चेहऱ्यावरच कळतं तुम्ही किती मोठे असाल. महादेवाच्या पिंडीवर बेलवा ते वाकून माणिकरावांचे नाव घेते तुमच्या सगळ्यांची मंदिर राखून. आम्ही पुरोगामी आहोत, वारकरी संप्रदाय पुरोगामी आहे, संतांचा आहे. दुर्दैवाने पण टिंबटिंबांचा झाला, नाविलाज झालाय. त्याच्यासाठी काही करतो मर्डर करायचं तरी कसले बाबडे महाराज माझ्या बायांनो, माझ्या आयांनो, माझ्या बहिणींनो, तुम्ही सावित्री व्हा. सावित्री आपणची प्रपंच मंडळी सजवते. काय असं आता हे गाव एवढं सताड वाटते, पाणी नाही ना. पाणी नसलेल्या गावात नांदायला पुरी पाठवत नव्हती पूर्वी. बघा काय गवाले बरोबर आहे. नको बाई पाणी नाही, लवणी नाही बाई, माया पोरीला बाई आडाचं पाणी शांतावं लागेल, पडली बिडली येईल तर काय करा. नको आमची त्याची किती पैसा असू बाई, पाणी नसलेल्या गावात मुलगी द्यायची. अशा गावामध्ये सावित्रीबाई आल्या. अडगावच्या आडनाव मामाचं खोकले. तिकडे खोकले तर इथे माणसं खोकली. 4 वर्ष झाली. सावित्रीबाई, दत्तात्रय, दाणे भोण या गावाला आल्या. आपणसारखे एका भाड्यातल्या श्रमजीवी, कष्टाळू, विणकाम करणाऱ्या, गवंडी काम करणाऱ्या, शेती काम करणाऱ्या, काहीतरी करत राहणे हा आपणचा स्वभाव. ऐकत बसू नये. ऐकत बसणारी माणसं संकट निर्माण करतात. ऐक खाऊ माणसाला जेवण सुद्धा करायचं नाही, ते आपली सुद्धा जवळ राहून मर्डर करू शकतात. पण मी यांच्यासारखा काबाड कष्ट करून यांचा एवढा मोठा होईल असा माणूस सांभाळला तर देवाला सांभाळल्याचं पुण्य मिळतं. ऐकत खाणारा हे माझ्या मागल्या ताण करण्या चांगल्या अशी माणसं शत्रू होता. आपणसारख्या श्रमजीवी, कष्टाळू, कामसू, आळस न करणाऱ्या, सदैव बैलांमागे फिरणाऱ्या, त्यांना बैलांची भेट झाली नाही. त्यांच्या स्मरणामध्ये संसार नव्हता, गाडीसर नव्हते, नातू नव्हते, नाती नव्हते, अंड्याची बारी काही एकच होतं. काय होतं? कोळीला म्हणलं कोळीवर टोपी होतं पहिलं. पहिल्यांदा बैरण घालीत होते. बाबा तुमचा माझ्याकडे बसले असा गुलाम हसतेच नाही पाहिजे का. अरे बाबू तुझ्या चेहऱ्याचं पाहिलं माझ्या बस घेतलं जात या त्याला कुठं बसावला. MBBS पाहिजे मला, डॉक्टर पाहिजे मला. I want young men and educated. हम जवानों के चाहते हैं
अरे जवान नको गुट खा मधला त काढून खा नाही कळलं हसला नाही या बाईला नाही हसलंच नाही हो डोक्यावर पदर बिदर घेतलाय कधी मांडलीच हे डोक्यावरच्या पदराच्या बाहेर नाही गरीब असतात आला बाई ना आला बाई माझा पदर आले बाई मामी आला बाई ती एक तर थोरला बाहेर एवढा पिऊन थांबव तिकडं एवढं भंगार असून काय फरक पडते काय त्याचा आदर होते एवढ्याचा माझ्या बाई संसाराची वारकरी संप्रदायातील वेगवेगळ्या 100 वर्षाच्या अगोदर नंतर वेगवेगळ्या काळात जरी संत प्रकट झाले जन्माला आले तरी सुद्धा त्यांनी या वाटेवरून प्रवास केला समतेच्या धर्माचा म्हणून तरी आपण वारकरी पंथाचे पक्के विचाराचे जे वारकरी आहोत म्हणून तरी आपल्याकडे समता धर्म आले आहे. म्हणून
मनुष्य जन्मानं मोठा नसून तो कर्मानं मोठा होतो. I don't like God and the religion and the caste. I like only world and the people. टाळी वाजवत वाजवत टाळी वाजव. म्हणून माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, वारकरी संप्रदायामध्ये संतांनी आम्हाला सांगितलं आणि सूचित केलंय की जावं लागणार आहे. आपण किती कष्ट केले, साधा वेश, साधं जीवन. रत्नापा, लक्ष्मणराव, ज्ञानेश्वर माऊली आणि दिनकरराव. सर तुमचं नाव दिनकरराव. दाने 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 पर लिखा है खाने वाले का नाम. तुम्हारे पास दाना है, देखो दाने आडना, इथे दाणे आले. काय वाजवायचा दाण्यांनी आणणाऱ्यांसाठी. मी पिकवलेला दाणा मी एकटा खाणार नाही, ज्याला ज्याला अन्न वस्त्र निवारा नाही त्यांच्यासाठी मी दाण्यांची सोय करेन. तर दाण्यांचा आडनाव सार्थकी लागलं. आणि म्हणून आप्पांना धन्यवाद देतोच, पण आप्पांचा संसार ज्यांनी केला आणि लवकर अनंतात विलीन झाले अशी सावित्रीबाई मी धन्य मानतो. संसार हा एकट्याचा नसतो बायांनो, दोघांचा असतो, पती पत्नींचा. मला सांगा, बाईने फक्त पतीवरचा धर्म स्वीकारायचा आणि बाबांनी कोणती बाजू गाडीत फिरवायची. काही आटोपले का, काही आटोपले का? अरे त्यामुळे दोन गोष्टी घडतात. एक तर एका बाईचा संसार नष्ट होतो, तिचा नवरा दुसऱ्याच्या बाईवर फिरतो आणि माझी बायको दुसऱ्याच्या नवऱ्यावर फिरते म्हणून त्या पुरुषाला दुःख होईल. एवढा बारीक विचार जर केला नाही दुसऱ्या जगत राहिला तर ज्ञानोबाला सांगतात नाही तुझी संसार
झालो, PhD झालो, MBBS झालो, वेटरनरी झालो, MBBS तुम्ही आहेत, तुम्ही फार्मसी काय मुलं सुंदर मोठ्यासाठी गळ्यात घालून जाय वाटते. अशी मुलं घराघरात जन्माला आले ना, कोणी बापाने आजाने देव बुजू नाही तर नाही बुजू, गंगेला जाऊ नाही तर नाही जाऊ, व्रत वैकले उपास तपास तीर्थ यात्रा जप तप अनुष्ठान सारं व्यर्थ आहे. एकच खरं आहे, आपल्या तिसऱ्या पिढीतले नातू समाजात प्रिय झाले. काय बायांना बरोबर आहे, लेकरू बाई चांगला पंढरीच्या वारे करतो बाई, सुने चांगली बाई, दोघाही पंढरीला जातात, माया अंगावर सारा संसार रचून काय बोलत बाई जातात सपऱ्या झाल्या, चांगलं बाई वारकरी झाल्या, मग डोळ्यात पाणी का आई तुझ्या अशी बसते. शेजारी मी कधी गंगू अगं एवढा चांगला संसार, योग वारीला जातो, सुरवारीला जातो, सारे वारकरी माळकरी, कट्टर नाही घरात, खोटं नाही बोलती, मांस नाही खाती, हाडकं नाही सगळी ती समजून घ्या तरी कोणाला टोळा मारतो, खोटे नाही बोलती, कधी सत्य वाचनाशिवाय वागत नाही बाई तुझा देव एवढं चांगला, कोणत्या कानावर डोळा नाही ठेवी. हा ना, लोकांच्या लेखी बाळींना आपल्या आईप्रमाणे मानवतो बाई, एवढं चांगलं आहे. आणि काय पंचशिलातलं गोष्टी होते सगळं. पुढे काय म्हणतात माहिती का, दारू नाही, गांजे नाही बाई, तुझ्या घरात गुटखा नाही, गुटखा नाही, आमचे काय लोक बाई एवढा गुटखं खात पचा पचा आंबरसच्या आंबरस तापलेल्याच्या तापल्या पिकवतात. कुठं खा, नाव कसं आहे रे? ए दाद्या, माझा फ्रेंड झाल्या, तुझं नाव काय रे? धर्मा. नाव तुला भारी. धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे परद्रव्यावर डोळा न ठेवणे, धर्म म्हणजे लोकांच्या लेकी बाळींना बहिणीप्रमाणे मानणे, धर्म म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणे आणि विचार मुक्त राहणे म्हणजे धर्म आहे. धर्म तुला धर्म आहे म्हणून सगळं आहे, म्हणून धर्मासाठी मरायचं नाही, धर्मासाठी प्रत्येकाला जगून द्यायचं, याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. कळलं का बाई? मग काय म्हणली ती बाई, अगं लोकांची पोरं गुट्ट खात्यात, इमल चालत्या, अख्ख्या गावात थुकतात, लाल भडक, दहा बारा पोरांनी गुटखा खाला ना, एखाद्या नऊ घर रंगून होईल. अर्धा तासात तुकायला तो बाबा नाही, मग तुम्ही पारसाच्या गार काय काढतात आणू काही लोक हसूनच नाही, मला सांगतो तुम्ही, मला वाटते पटत का नाही, तर माझं काही काही लोकांना पटतं ना, असं आहे ना ते. बरं का मावशी, म्हणजे मावशी हिच्याकडे जास्त पडलं, हिचं डोळं चांगलं येत नाही, जास्त आई अजून डायबी करीत जा, तर चांगलं दिस कपडाला काय तर लावीत जा, चांगली मस्त गुलाबी टिकीला हळूहळू चॉकलेटी लावायची, हळूहळू काळी लावायची, लाल भडक बोलणे भडक पण मी आहे नवरा ते तुमचं. मी तुम्हाला असं सांगतो, जर बाईचा नवरा मेल्यावर बायाने तुम्ही कुंकू पुसता, बांगड्या फोडता, दागिने काढता, जुने लुगडी नसता, आता बाई ते गेलं बाया, सगळंच गेलं बाई, सगळंच गेलं बाई, सगळं भाकर खायची पण ओढून मग ते भजी करून खात. एवढं काय केलं बरं, मग ह्या कुंकू लावत नाही नवरा मेल्यावर. मला एक म्हणायचे मुलांना, नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसून तिला एकदम मोबड धोबड करता, जगण्याची लायकी ठेवत नाही तिची. मग बायको मिळवून नवऱ्याची मग काय बरोबर भेटते आपलं बिराणी घ्यावे. 20 वर्षाचा कोणीचा नवरा मिळाला तर तिला लग्न करण्याची परवानगी जो धर्म देत नाही, तो धर्म जर नष्ट केला नाही तर ज्ञानोबा म्हणतात, नाही तरी संसार हे आयुष्य व्हायला जाईल. विठ्ठला विश्वायोगा ये साथे आदिया
वाऱ्याच्या रूपाने आमच्यात आहे. म्हणून तर नाकात वारा जातो की नाही. आपण भाकरीशिवाय जगू शकतो की नाही. 10-12 दिवस पाण्याशिवाय जगू शकतो. हे धर्मा सांग रे, आपण एकही सेकंद कशाशिवाय जगू शकत नाही. सांग, एकही सेकंद आपण कोणत्या वस्तू शिवाय जगू शकत नाही. एका क्षणात मरू शकतो कोणती वस्तू नसल्यावर. पाणी पिलं नाही तरी जगते. आता आपण बसलो इथं, काय लागते आपल्याला सांग कर. तुझ्या नाकात काय जातो? तुझ्या नाकात काय जाते? हवा. हवा हाच आपला दवा आहे आणि हवा हाच आपला विश्वा एवढा विठ्ठल आहे. ज्ञानोबा म्हणतात, अजपा जपणे उलट प्राणाचा, तिथे या मनाचा निर्धार वाचे. वारा जातो येतो रक्ताभिसरण करतो, आम्हा सगळ्यांना जगवतो. तो मुसलमानांच्या नाकात नाही जात का? हिंदूंच्या, बुद्धांच्या, ख्रिश्चनांच्या जातो ना. मग सगळ्यांची मतभेदाने जर ईश्वर वागत नाही तर ईश्वराने निर्माण केलेल्या ह्या मानवाच्या मूर्ती एकमेकाशी मतभेदाने न वागणे. मला कॉल आला म्हणून तुम्हाला उन्हाचा कॉल आलाय, त्या बाया बिचारा श्रद्धेने बसलाय. म्हणून माझ्या बहिणींनो, जर माणसाला ईश्वराने बनवलंय, कोकाटे सर ईश्वराने बनवले, दाणे सर ईश्वराने बनवले. हे हा सावलीत बसा, सावलीत बसा. पंक्तीला तर बरोबर का? पण पुरुषापेक्षा स्त्रिया समजतात. उन्हातच बसतात. हे पाहिजे बाबा कसं आहे. अरे बेशिस्त वागू नका. असं काय करता रे शहाणी माणसं तुम्ही? हे बाबांनो, ही कुठली पद्धत आहे रे? अरे आपण नातेवाईकासाठी आलो आहे. बसा जरा खाली. हे बसा खाली. तुमच्या गावाची शिस्त मोडू नका. तुमच्या गावाचं नाव लांबभर म्हणून घ्यायचं नाही. ही कुठली पद्धत आहे रे? तुम्हाला आम्ही सांगितलं का? आपल्या नातेवाईकांनी एवढा खर्च करून तेवढे ते कुठल्याने सुटल्या क्षमा मागतो सगळ्यांची. थोडे 5 मिनिटात. आणि म्हणून आपण सरकारी महापुरुष जन्माला आला या गावात हिरे विचारले, स्मृती ठेवली. अशी पाकळी ती स्मृती ठेवली जाताना एक कविता म्हणतो.
डोळ्यावर ढाळेसर मला कसं तरी मदत करायची असेल तर करा. काही मंदिरं खूप आहेत त्यांना जगतो आपण. फक्त आता चालती मोठी मंदिरामध्ये पोलीसमध्ये भरती होणारी गरिबाची पोरं असतात त्यांना थोडीशी मदत करतो. आपण सर्वांनी जाता जाता थोडीशी मदत करावी. जय विठ्ठल जय